कमबॅक कसा काय झाला, का एवढा वेळ लागला? आपण मंत्रिमंडळ होऊन 8 महिने झाले होणार. काय हे चालतं, कधी थांबावं लागतं, वाट पाहावी लागते. काय ताबडतोब काय आपल्या मनाप्रमाणे सगळ्याच गोष्टी होतात असं नाही ना, थांबावं लागतं. बरं, हे माझ्या काय पहिल्यांदा ना, मी का 9वी की 10वी शपथ घेतलेली आहे. हो, तर माझ्या जीवनामध्ये असं सापशिडीचा खेळ चालूच आहे. वरती जा, परत खाली ये, परत वरती जा, हे चालतं. हे राजकारणात चालतं. आणि राजकारणातली ही सगळी सत्तापदं ही अळवावरची पाणी आहे. ते कधी निसटून जातील ते काही सांगता येत नाही. त्यामुळे तयारीतच राहिलं पाहिजे. आपण बसलो आहोत ना, जायचंच आहे आपल्याला. अरे आयुष्याचं सुद्धा असंच आहे, तर ह्या पदांचं काय घेऊन बसलात, जायचंच आहे. पण भुजबळ साहेब, पहिलं मंत्रिमंडळ झालं, तुम्ही पक्षातल्या तुमच्या सर्वात ज्येष्ठ नेते होतात. असं आम्हाला वाटलं की पहिल्या 5मध्ये तुमचं नाव असेल, असं झालं होतं तेव्हा. आम्ही कदाचित आपण तेव्हा बोललोही होतो, पण ते तसं झालं नाही. का थांबलं? किंवा तुम्ही तेव्हा तुमची नाराजी तुम्ही अगदी उघडपणे व्यक्त केली? नाही, त्याचं असं आहे की मला काय कोणी कोण गॉडफादर नाही राजकारणामध्ये. आई वडील गेल्यानंतर मी लहानशा पत्र्याच्या झोपडपट्टीवर घरात राहिलेले, जे पाणी नाही, लाईट संडास नाही, तिथून माझा पहिला गॉडफादर जे आहेत ते बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे जे आहेत ते शरद पवार. प्रश्न असा आहे की मी जेव्हा चांगलं काम केलं, काय जीव तोडून काम केलं, त्या बाळासाहेबांनी सुद्धा मला एवढं जवळ घेतलं की कधीही काही जास्त द्यायचं असेल चांगलं तर बाळासाहेबांनी माझा विचार पहिला केला. मी आमदार झालो, एकमेव आमदार झालो 1985ला. शिवसेनेचे सगळे उमेदवार पडले, सगळे. फक्त एकटा छगन भुजबळ निवडून आला. 2 महिन्यांनी कॉर्पोरेशनची निवडणूक आली. साहेबांनी सांगितलं, भुजबळ तुम्ही उभे राहायचं. आता राहिलो. आणि त्यावेळेस चित्र असं बदललं की पहिल्यांदाच शिवसेनेला चांगल्यापैकी मेजॉरिटी मिळाली महानगरपालिकेत. आणि बाळासाहेबांनी मला महापौरसुद्धा केलं. म्हणजे आमदार महापौर छगन भुजबळ पहिलाच. काय आणि तिथं मी जे काही त्याच्या अगोदर पण आणि नंतर पण जे काही शिवसेनेसाठी काम केलं, गावागावात जिल्ह्यात जाऊन शिवसेना वाढवण्याचं, 90-91 पुन्हा मला केलं त्यांनी. बरोबर. 2 वेळा महापौर, आमदार आणि नंतर महापौर काउन्सिलचा सुद्धा चेअरमन झालो. म्हणजे कधी डावललं नाही. मिळालं काही म्हटल्यानंतर माझा नंबर आहेच. पण तीच गोष्ट काँग्रेसमध्ये आल्यानंतर आपले काय नाव नाईक साहेब, सुधाकरराव नाईक, अहो मी शिवसेना सोडून मंडल आयोगावर जेव्हा इथं आलो काँग्रेसमध्ये 18 लोकांना घेऊन, तेव्हा मला ताबडतोब नागपूरलाच कॅबिनेट मंत्री मी एक आणि 2-3 उपमुख्यमंत्री, मला शपथ दिली ना. काँग्रेसने आलेल्या माणसाला 10 दिवसात मंत्रिपदाची शपथ दिली. ते काहीतरी स्पार्क असेल, काहीतरी नाव असेल, काहीतरी असेल ना इतिहास त्याच्या पाठीमागं. का असंच पण एकदम कॅबिनेट मंत्री, आणि तेही महसूल मंत्री, रेव्हेन्यू मिनिस्टर. खरं तर मी मागितलं होतं होम मिनिस्टर द्या. ते म्हणजे होम मिनिस्टर असं नाईक साहेब म्हणाले की मुख्यमंत्र्याकडे असतं. मग म्हटलं मी महानगरपालिकेतून आलं, मला UD द्या. तर त्यावेळेला UD होती सुशीलकुमार शिंदेकडे. ते म्हणाले अहो भुजबळ असं काय करता, माझं डिपार्टमेंट. म्हटलं आमचे जे गावचे सगळे माझ्याबरोबरचे आमदार होते ते म्हणाले साहेब आपल्याला महसूल रेव्हेन्यू मिनिस्टर घ्या, कारण गावामध्ये त्याचा उपयोग होतो, कलेक्टर वगैरे मग मग मी रेव्हेन्यू मिनिस्टर झालो. पवारसाहेब आले, मी हाऊसिंग मिनिस्टर झालो. पुढे बरेचसे पडले काँग्रेसचे लोक. 95 सालामध्ये 45 इंडिपेंडंट निवडून आले, कारण एकमेकाच्या विरुद्ध लढले गेले काँग्रेसवाले पण. एक सुधाकर नाईक गट झाला आणि एक पवारसाहेब गट झाला. थोडक्यात म्हणजे तो आणखीन एक इतिहास वेगळा आठवा जी. आणि मी तर गेलो नाशिकला, आपलं काय वाजन आपल्या द्राक्षाच्या शेतीत लक्ष घालणार. अचानक जे आहे म्हणजे त्यावेळेला
MLCच्या निवडणुका आल्या, काय होत्या काही जागा 5-6 काहीतरी असतील, तर दुसऱ्या लोकांसाठी प्रयत्न करायला चला भुजबळ. मग तिथे काँग्रेसचं ते असं आहे की 10 दिवस 15 दिवस जाऊन बसायचं, कारण एक चर्चा चालणार काय CWC मध्ये, आणि मग महाराष्ट्राचा नंबर कधी लागणार, अशा सगळ्या गोष्टीचं असतं ते. तर हां, गोंडेवार म्हणून आमचे खासदार होते शिवसेनेचे, माझ्याबरोबर आले होते. अशोकराव देशमुख परभणीचे खासदार होते शिवसेनेचे, माझ्याबरोबर आले होते काँग्रेसमध्ये. ते आले म्हणजे भुजबळ आपण का ना मग तुम्ही तुमच्यासाठी MLC, माझ्या डोक्यात पण होतं ते MLC आपल्याला मिळेल, चला म्हणे आपण जाऊ साहेबांकडे. गेलो पवार साहेबांकडे, पवार साहेब फक्त हसले, म्हटलं ठीक आहे भाऊ. तेव्हा तुमचा आणि 3.5 लोक निवडून येतील, हो एवढी ताकद, एवढी आमची ताकद होती. 3.5, 27 आणि 16, 27 16. तेव्हा तुम्ही पण होतात, विलासराव पण होते. आणि मला थांबा ना, मला त्यावेळेला त्यांनी म्हणजे फुल तिकीट दिलं शिवाजीराव देशमुख, दुसरं दिलं मला वाटतं लालसिंग राठोड काय, आणि तिसरं ते काय नाव परत आपले पुण्याचे शीघ्र कवी ते आहे त्याच्यावर रामदास फुटाणे रामदास फुटाणे साहेबांना, आणि मला दिले 16 मतं. निवडून यायला पाहिजे 27 मतं. विलासरावांना काही तिकीट दिलं नाही, विलासराव पण पडले होते. आणि मग निवडणुकीला इकडे तिकीट नाही मिळालं तर विलासराव बाळासाहेबांच्या बाजूने, शिवसेनेच्या बाजूने उभे राहिले आमच्या विरोधात, बरोबर. अपक्ष उभे ते शिवसेनेच्या पाठिंब्याने, शिवसेनेचा पाठिंबा घेऊन पूर्णपणे काँग्रेसच्या विरोधात उभे राहिले. थोडक्यात म्हणजे त्यावेळेला विलासराव देशमुख काँग्रेसच्या विरोधात म्हणजे आमच्या विरोधात उभे राहिले. मला 16 मतं होती, 27 पाहिजे, मला 36 मतं पडली. आणि त्या एवढी मतं मला मिळाल्यामुळे काही का असेना, परंतु विलासराव देशमुख अर्धा का पावणा मताने पडले, अर्ध्या मताने पडले ते. व त्याच्यानंतर कारण ते शिवसेनेचा पाठिंबा त्यांनी घेतल्यामुळं काँग्रेसमध्ये ते शांत होते 5 वर्ष, काही त्यांचं बोलबाला नव्हता, बरोबर. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला विरोधी पक्ष नेता, कारण पवारसाहेब दिल्लीला गेले, इथं सोडून विधान परिषदेमध्ये जे विरोधी पक्ष नेते होते ते सोडून ते तिकडे गेले. तर मग मिटिंग झाली, सगळे झाले, माझ्यापेक्षा सिनियर लोक होते ना, हे पद्मसिंग पाटील, त्याच्यानंतर विजयसिंग मोते पाटील, पिचोड साहेब, असे अनेक सिनियर लोक होते. पण साहेबांनी मला विरोधी पक्ष नेता केलं. A10 बंगला समोरचा, आणि तिथे काय इतिहास घडला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण भुजबळ साहेब इथपर्यंत मी आजच्यासारखं नाही, विरोधी पक्षनेता म्हणजे विरोधी पक्षनेता. मंत्रालयात सुद्धा कधी कोणाकडे गेलो नाही, कोणाला फोन केला नाही. आणि पहिलीच तरी रमेश केनी केस, त्याच्यानंतर रमाबाई आंबेडकर केस, तिथे 10-12 ज्या लोकांना गोळ्या चालून मार, हे सगळा म्हणजे लढत राहिलो, म्हणजे असं नाही वरवर. त्यामुळे माझ्या घरावर हल्ला झाला, जीव घ्या ना, म्हणजे सगळं थोडक्यात बचावलात त्याच्यातून. कसं बचाव म्हणजे तुम्हाला या तरुणांना कदाचित माहिती नाही आहे, पण आपण सुद्धा विसरतो. पण तुम्ही जेव्हा काढतो ते असं वाटतं की सांगावं लोकांना काय. आणि मग काय छगन भुजबळ